लाडकी बहिणीचा हप्ता कधी मिळेल? आता मला असं वाटतं या 7-8 दिवसात आम्ही तो हप्ता देऊन टाकू. लाडक्या बहिणींना पैसे मिळत नाहीयेत असा आरोप यावेळेस केला गेला. 81 लाख महिलांना पैसे मिळत. याही संदर्भात मी वारंवार स्पष्ट केलेलं आहे की अनेक वेळा संधी देऊन ज्यांनी केवायसी केलं नाही याचा अर्थ कुठल्या तरी एका नियमात ते बसत नाहीये. जसं आमच्या लक्षात आलं की 10 लाख लाभार्थी असे आहेत की जे इन्कम टॅक्सच्या लिमिटच्या बाहेर आहेत, 2.5 लाखाच्या वर ज्यांचं त्या ठिकाणी उत्पन्न आहे. आपण काही अटी शर्ती ठेवून ही योजना लावली होती ज्यात 2.5 लाखाच्या आत उत्पन्न पाहिजे, एका घरामध्ये 2च महिलांना हे घेता येईल, अशा ज्या अटी शर्ती आपण लावल्या होत्या. आता आपण सगळा डेटा कलेक्ट करतो. तो डेटा कलेक्ट केल्यानंतर जसं इन्कम टॅक्स विभागाचा डेटा आला तर त्यात आपल्याला लक्षात आलं की कोण कोण इन्कम टॅक्स पेई आहे पण तरी लाडकी बहीण घेतली आहे. RTOचा डेटा घेतला तर लक्षात आलं कोणाकडे 4 व्हीलर आहे पण तरीही त्या ठिकाणी त्यांनी बेनिफिट घेतलेला आहे. रेशन कार्डाचा डेटा घेतला तर लक्षात आलं की एकेका घरामध्ये 6-6, 7-7 लोकांनी समजा घेतलं असेल तर 2चा नियम आहे. त्यामुळे शेवटी एखादी योजना आपण सुरू करतो त्याचे जे निकष असतात त्या निकषाप्रमाणे योजना चालली आहे की नाही हे CAG त्याचं ऑडिट करतात आणि ऑडिटमध्ये जर निकषाच्या बाहेर ती योजना चालली असेल तर राज्य सरकारवर ताशेरे येतात. आणि म्हणून सुरुवातीला आपण योजना सेल्फ सर्टिफिकेशनवर केली होती. तुम्ही जे सांगाल ते सत्य मानून योजना दिली जाईल. पण शेवटी सत्ययुग नसल्यामुळे काही पुरुषांनी आम्ही स्त्री आहोत असं सांगून काही भाऊ लाडक्या बहिणी झाले तर त्यांचं आम्हाला बंद करावं लागलं. असंच ज्या निकषांच्या पलीकडे ज्या ज्या लोकांनी लाभ घेतला होता त्या लोकांचं त्या ठिकाणी KYC त्यांनी केलं नाही किंवा KYC केलं पण नंतर लक्षात आलं की हे त्या डेटाबेसमध्ये देखील उपलब्ध आहेत अशांचंच बंद झालंय. जे नियमात आहेत KYC केलं आणि नियमात आहेत एकही हप्ता त्यांचा थकवलेला नाही. दर महिन्याला नियमित आपण त्यांना पैसे देतो आहोत. ऑपरेशन टायगर संदर्भात प्रश्न आहे.